राउडी शटर्सना डीसीपी रोहन जगदीश यांचा गंभीर इशारा। तक्रार आली तर तुमची खैर नाही, करणार मोठी कारवाई। कॅम्प परिसरातील एसीपी कार्यालयाच्या आवारात परेड। डीसीपी रोहन जगदीश यांनी प्रत्येक राउडीच्या पार्श्वभूमीची प्रत्यक्षपणे चौकशी करून त्यांना कडक इशारा दिला। बेळगाव शहरातील राउडी शटर्सना मटका जुगार, गांजा यासारख्या बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी झाल्यास कोणतीही दयामया न दाखवता कठोर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा बेळगाव शहराचे डीसीपी रोहन जगदीश यांनी आज दिला। आज गुरुवारी कॅम्प परिसरातील एसीपी कार्यालयाच्या आवारात राउडी शटर यांची परेड घेत डीसीपी रोहन जगदीश यांनी प्रत्येक राउडीच्या पार्श्वभूमीची प्रत्यक्षपणे चौकशी करून त्यांना कडक इशारा दिला। यावर्षी देखील 3 राउडी शटर्सना हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे। यावेळी डीसीपी रोहन जगदीश पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, गेल्या 3 वर्षात मटका, गांजा, जुगारसारख्या बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी झालेल्या 40 राउडी शटर्सना आतापर्यंत हद्दपार करण्यात आला आहे। यावर्षी देखील 3 राउडी शटर्सना हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती दिली। ಕಡೆ ಬಜಾರ್ ಸಬ್ ಡಿವಿಷನ್ ಪೊಲೀಸ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ರೌಡಿ ಶೀಟರ್ಸ್ ಪರೇಡ್ನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಇದರಲ್ಲಿ ಕಡೆ ಬಜಾರ್ ಉಪವಿಭಾಗದ 4 ಠಾಣೆಗಳಾದ ತಿಲಕವಾಡಿ ಠಾಣೆ, ಕಡೆ ಬಜಾರ್ ಠಾಣೆ, ಕ್ಯಾಂಪ್ ಠಾಣೆ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಉದ್ದಮ್ಬಾಗ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಇರುವ ಎಲ್ಲ ರೌಡಿ ಶೀಟರ್ಸ್ನ ನಾವು ಇದನ್ನ ಕರೆಸಿದ್ವಿ। ಈ ರೌಡಿ ಶೀಟರ್ಸ್ನ ಕರೆಸಿರೋ ಉದ್ದೇಶ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಒಂದು ಅವರ ಏನೇನು ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟೀಸ್ ಇದೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಲಿಕ್ಕೆ, ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಲಿಕ್ಕೆ, ಈ ರೀತಿ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಭಾಳಷ್ಟು ಪ್ರಕರಣ ಇರುತ್ತೆ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೇನೂ ತಾವು ಕಾನೂನನ್ನು ನಿಮ್ಮ ಕೈಗೆ ತೊಗೊಳೋದಾಗಲಿ, ಯಾವುದೇ ತಂಟೆ ತಕರಾರಿಗೆ ಹೋಗೋದಾಗಲಿ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಜಗಳ ಎಲ್ಲ ಮಧ್ಯವಯಸ್ಸಿಗೆ ವಹಿಸೋದಾಗಲಿ ಇಂಥದ್ದು ಮಾಡಿದರೆ ಅದು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಸಹಿಸೋದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ। ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಬಜಾರ್ ಉಪವಿಭಾಗದ ACP ಆದಂಥ ಶೇಖರಪ್ಪ ಅವರು ಮತ್ತು 4 ಠಾಣೆಗಳ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ಸು ಹಾಜರಿದ್ದು ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಅದು ಡೀಟೇಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ನಾವು ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕಾನೂನು ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಅವರು ಪರಿಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ಸೂಕ್ತ ತಿಳುವಳಿಕೆ ನೀಡಲಾಗಿದೆ।